जय भीम. बघूया आजचं बातमीपत्र. महाराष्ट्र राज्याचे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे नामदेवराव कांबळे यांना नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वतीने समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. शासकीय सेवेत असताना नामदेवराव कांबळे यांनी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची स्थापना केली होती. महासंघाच्या माध्यमातून त्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. कोल्हापुरातील समाज कल्याण कार्यालय जागेसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांनी केलेल्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित केले. मिळालेल्या पुरस्काराबद्दल अनेकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. मी नामदेवराव कांबळे, राहणार सुभेदार रामजी आंबेडकर हाऊसिंग सोसायटी कोल्हापूर. आपल्याला माझ्या पुरस्काराच्या संदर्भामध्ये माहिती देताना अतिशय आनंद होतो की 2019-20 साली मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल केला. तो प्रस्ताव माननीय समाज कल्याण अधिकारी यांनी महाराष्ट्र शासनाकडे पाठवून दिल्यानं महाराष्ट्र सरकारनं 2024ला त्या प्रस्तावाची दखल घेऊन मला 12 मार्च 2024ला मुंबई मुक्कामी या पुरस्काराचं वितरण करून माझा सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार देण्याच्या पाठीमागं सामाजिक काम म्हणून मी कोल्हापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवनची जागा मिळवून देण्यासाठी अतिप्रयत्न केले व ती जागा मिळवून दिल्यामुळं महाराष्ट्र सरकारनं आणि तत्कालीन समाज कल्याण खात्यातील अधिकाऱ्यांनी सदर इमारतीचे उद्घाटन होताना माननीय तत्कालीन मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते माझा सन्मान केला आणि त्या सन्मानाच्या प्रित्यर्थ सामाजिक कामाचा एक आढावा म्हणून मला हा पुरस्कार मिळाला असावा अशी माझी धारणा आहे. तरी लॉर्ड बुद्धा चॅनलनं या बाबतीत माझी मुलाखत घेऊन मला प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीनं निर्णय घेतला, तर त्यांचंही मी आभार मानतो, अभिनंदन करतो. धन्यवाद. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे आजीवन विश्वस्त ॲडव्होकेट मामा येवले यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. आज नांदेडच्या भीमघाट येथे त्यांच्या पार्थिवावर हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मामा येवले यांनी आयुष्यभर समाजकारणाबरोबरच राजकारण व बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसारात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड आणि मराठवाडा दुय्यम सेवा निवड मंडळावर असताना त्यांनी अनेक सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यांच्या निधनाने आंबेडकरी प्रेरणेचा झंझावात थांबला असून त्यांच्या निधनाबद्दल आंबेडकरी जनतेसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे. काल सकाळच्या पहारी संबंध मराठवाडा आणि महाराष्ट्राचं आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व करणारे आदरणीय मामा येवले साहेब यांचं निधन झाल्याची बातमी कळाली. मामासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये विद्यार्थी दशेपासून बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी स्वतःला जोडून घेतलं. नुसतं जोडून घेतलं नाही, तर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली ही चळवळ आपल्या खांद्यावर घेतली आणि आयुष्यभर अविरतपणे अविवाहित राहून आपलं संपूर्ण जीवन हे या आंबेडकरी चळवळीसाठी समर्पित केलं. त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक विविध प्रकारच्या संधी प्राप्त झाल्या. त्यामध्ये ते निवड मंडळावरती सुमारे 12 वर्ष होते. त्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना, शेकडो बेरोजगारांना त्यांनी नोकरीमध्ये सामावून घेऊन एक स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना प्रस्थापित व्यवस्थेकडून किंवा प्रस्थापित लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे आमिष किंवा दबाव हा येणं स्वाभाविक असतो. त्यांच्या जीवनामध्ये तशा घटना घडल्या, परंतु
आंबेडकरी बाणा असल्याकारणाने, स्वाभिमानी बाणा असल्याकारणाने ते कधीही प्रस्थापितांच्या दबावाला आणि आमिषाला बळी पडले नाही. एकनिष्ठ आंबेडकरी चळवळीचे ते एकनिष्ठ राहिले. एक समाजामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. पण 1945 पासून त्यांचं कार्य बाबासाहेबांच्या चळवळीची एक रूप होतं. मामा येवले हे हाडाचे कार्यकर्ते होते, भीमसैनिक होते. ज्या वेळेस अन्याय अत्याचार झाला त्या वेळेस त्यांच्या कारकिर्दीमध्ये अगोदर त्या ठिकाणी जाऊन तिथलं विचारपूस करून जे काही कायद्याप्रमाणे करता आलं ते केलं. नंतरच्या दंगलीमध्ये बऱ्याच ठिकाणी जाळपोळ झाली. मामा येवले मराठवाड्याचा असल्यामुळं मराठवाड्यामध्ये जे दंगल झाल्या त्या गवई साहेबाला आणून त्या ठिकाणी पाहणी केली आणि प्रशासनाला भाग पाडलं की ज्या घरं जाळण्यात आले, झोपड्या जाळण्यात आले, माणसावर अन्याय झाला आणि त्या ठिकाणी त्यांना न्याय दिला. बाळीरामपुरे आपल्या नांदेडमध्ये आहे, हडसिडकोला पूर्ण उद्ध्वस्त केलं जातीवाद्यांनी. ते त्या ठिकाणी समाज कल्याण मार्फत बांधून द्यायला लावलं. गवईसाहेबाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता दादासाहेब गायकवाड असतील, खोब्रागडे असतील, अनेक दिग्गज नेते मामासाहेब त्यांच्या सहवासामध्ये त्यांचा लाभ झाला. चळवळीमध्ये मामासाहेब खूप मोठ्या हिरिरीनं काम केलं त्यांनी. अशा एक भीमसैनिक गेल्यामुळं ही पोकळी न भरून निघण्यासारखी आहे. गवईसाहेबाच्या कुटुंबातलं एक येवले कुटुंब हे होतं. दीक्षाभूमी स्मारक समितीचे हे शेवटचे सदस्य होते. कारण गेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती स्थापन झाली तेव्हापासून ते सदस्य होते बाबासाहेब. असे एक ज्येष्ठ नेता काल आपल्यातून गेलेला आहे. आज त्यांची अंत्ययात्रा भीमघाट स्थळ या ठिकाणी आलेलं आहे. भीमघाट हे स्थळ अनेक वर्षापासून त्यांनी संघर्ष केलेला आहे. या ठिकाणी जे पायऱ्याचं काम असेल, नूतनीकरण असेल, अनेक कामं भीमघाटचे त्यांनी केलेले आहेत. आणि लाडबुद्धाचे जे काय जिल्ह्याचे प्रतिनिधी गच्चे साहेब, सदाशिवराव गच्चे यांचं काम नांदेड जिल्ह्यामध्ये खूप चांगलं आहे. असा एक आपल्यापासून एक काळानं म्हणता येत नाही, परंतु भगवान बुद्धांनी सांगितलेलं जन्म आहे तिथं मृत्यू आहे. मानवाचं जीवन फार दुर्मिळ आहे आणि जर ज्याला जीवन मिळालं तर त्यांनी आपलं कुशल कर्म करावं. सर्वाचं मंगल हो, सर्वांना दीर्घ आयुष्य लाभो, दुःखातून मुक्त हो. आंबेडकरी चळवळ आणि कामगार चळवळीत अग्रभागी असलेले मामा येवले यांच्या निधनानं खऱ्या अर्थानं एक निष्ठावान कार्यकर्ता, नेता आपण गमावलेला आहे. मी त्यांच्या निधनाबद्दल भारतीय कम्युनिस्ट पक्ष, कामगार चळवळ, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या कार्याला सलामी देतो. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोला येथे पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की ही परिवर्तनाची वाटचाल आहे. या काल राज्य कार्यकारिणीची बैठक झाली, त्यात काही निर्णय झालेत. काल रात्री मी मनोज जरांगे पाटील यांना भेटलो, विस्ताराने बोलले झाले. त्यात ओबीसींसोबत आघाडीचा निर्णय घेतला गेला. जरांगे आणि आम्ही दोघे मिळून लढणार. सर्वसामान्य लोकांना परिवर्तन हवं आहे. नवी आघाडी करताना आमच्यावर टीका होईल, आरोप होतील. शेती, किमान आधारभूत मूल्य, कृषी आधारित उद्योग हे मुद्दे घेऊन लोकांमध्ये जाऊन जरांगे पाटलांसोबतची नवी मैत्री हे सामाजिक गठबंधन लोकही स्वीकारतील. वंचित बहुजन आघाडी राज्य कमिटीची काल बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असणारा महत्त्वपूर्ण निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आले. जे आमच्याबरोबर समझोता करायला उत्सुक होते त्यांना आम्ही म्हणालो होतो की जरांगे पाटील या फॅक्टर आपण लक्षात घेतला पाहिजे, पण दुर्दैवाने तो फॅक्टर काही लक्षात घेतला नाही आणि म्हणून काल जरांगे पाटील आणि
पक्षाच्या नेत्यांची, मी आणि फारुख अहमद आणि किसन चव्हाण अशी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये पहिल्या फेजची निवडणूकचा अर्ज आज संपतोय, पण दुसऱ्या फेजपासूनचं जे आहे त्याच्या संदर्भातली असणारी चर्चा ही 31/1 आणि 2ला पूर्ण करायचं असं त्या ठिकाणी निर्णय झाला. तेव्हा यावेळेस ओबीसी भटके विमुक्त हा फॅक्टर लक्षात घेता या समूहातून उमेदवारी द्यायची आणि त्यांना जिंकूनही आणायचं. दुसरा, बीजेपीने जे मुस्लिमांचं आयसोलेशनचं राजकारण सुरुवात केलंय, त्याला थांबवण्यासाठी या लोकसभेमध्ये मुस्लिम उमेदवार सुद्धा आपण उतरायचा आणि त्यांनाही उमेदवारी द्यायची. महाराष्ट्रामध्ये उपेक्षितांची, वंचितांची आणि गरीब मराठा, मुस्लिम आणि इतर यांची ही नवीन वाटचाल आम्ही त्या ठिकाणी मानतोय. बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। आरपीआयच्या तिकिटावर अमरावती लोकसभेची निवडणूक लढणार असल्याची माहिती आरपीआयचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तसेच आपल्याला काँग्रेस श्रेष्ठींकडून पक्षाच्या तिकिटावर लढविण्याची ऑफर देण्यात आली होती, मात्र आपण ती मान्य केली नसल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला. तसेच डॉक्टर राजेंद्र गवई यांनी निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली. आरपीआयचा कोणी सक्षम उमेदवार निवडणूक लढविण्यास तयार असेल तर त्याच्या उमेदवारीबाबत आपण विचार करू, असेही त्यांनी सांगितले. मी दिल्लीला गेलो होतो. खरगे साहेबांसोबत आमची सविस्तर चर्चा झाली. त्यांनी मला काही नेत्यांशी बोलायला सांगितलं. काँग्रेसच्या चिन्हाची अट होती, आम्ही ती मान्य केली नाही. त्यांनी बळवंत वानखडे यांना उमेदवारी दिलेली आहे. आम्ही रिंगणात आहोत. 3 तारखेला मी स्वतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. माझी एक इच्छा राहील, परंतु बाळासाहेब आंबेडकरांना विनंती राहील की आपण एकत्रित लढवावं. जर त्यांना माझी उमेदवारी चालत नसेल तर त्यांनी उमेदवार द्यावा. पक्ष माझा, पक्ष हा बाबासाहेब आंबेडकरांचा ओरिजिनल पक्ष आहे. त्यांनी मला ताकद द्यावी, अशा प्रकारची विनंती आहे. बच्चू कडू सोबत सुद्धा चर्चा सुरू आहे. त्यांनी सुद्धा आम्हाला ताकद द्यावी अशी आमची इच्छा आहे. MIM सोबत सुद्धा चर्चा आहे. फलदायी होईल असं वाटतं. तेव्हा 3 एप्रिल रोजी माझा उमेदवारी अर्ज तुम्हाला दिसेल. महाविकास आघाडीचे उमेदवार पडणार आहे. आम्ही एकदा रिंगणात उतरलो
कारण की या महाविकास आघाडीने मागच्या 2 वर्षामध्ये कोरोनाच्या नंतर ज्या ज्या काही पोटनिवडणुका झाल्यात, देगलूरच्या झाल्यात, कसब्याच्या झाल्यात, पिंपरी चिंचवडच्या झाल्यात, सोलापूरची झाली, कोल्हापूरची झाली, त्यावेळेस त्यांना आमची गरज होती. मला अनेक ठिकाणी बोलावलं, आमच्या सोबत सभा झाल्या, आदित्य ठाकरे आणि माझ्या सभा झाल्या, नाना पटोले आणि माझ्या सभा झाल्यात, अशोक चव्हाण तेव्हा इकडे होते, त्यांच्या माझ्या सभा झाल्यात, अजित पवार सुद्धा इकडे होते, त्यांच्याने माझ्या सभा झाल्यात, जयंत पाटील होते. म्हणजे तुम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला वापरला, आज तुम्ही त्यांना दूर ठेवलाय. याचा फटका महाविकास आघाडीला 100% बसणार आहे. महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस होता. नागपूरमधून भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचा थेट संघर्ष काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्याशी होणार आहे. काल विकास ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असताना मोठे शक्ती प्रदर्शन केले होते. तर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने नितीन गडकरी यांनी महायुतीच्या दिग्गज नेत्यांसह शक्ती प्रदर्शन घडवून आणले. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक संघटनांकडून त्यांना पाठिंबा मिळताना दिसत आहे. यात कोल्हापुरातील वकील संघटनांनी सुद्धा त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आज वकिलांच्या संघटनांनी शाहू महाराजांची भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर शाहू महाराज यांच्यासह उपस्थितांनी संविधानाचे वाचन केले. श्रीमंत शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते राहत असलेल्या राजवाड्यात त्यांना पाठिंबा देणाऱ्यांची गर्दी वाढताना दिसत आहे. दरम्यान पाठिंबा जाहीर केल्याबद्दल संभाजीराजे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचेही आभार मानले. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. भारतीय संविधान चिरायू हो. छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो. नाही, मी प्रकाश आंबेडकर यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांचे आजोबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा वारसा नेमकं काय आहे हे त्यांनी आज दाखवून दिलेलं आहे. राजकारणाच्या पलीकडे सुद्धा थोड्या गोष्टी असतात आणि इथं
खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा जो समतेचा जो पुरोगामी विचार आहे तो जो देशापर्यंत नेणं गरजेचं आहे आणि विद्यमान छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून तो जाऊ शकतो आणि म्हणून त्यांनी तो पाठिंबा दिला आहे. याबद्दल मी त्यांचा मनापासून परत एकदा आभार व्यक्त करतो. मला आनंद ह्याच्यासाठी आहे की मी परवाच त्यांना फोन केला होता की आपण आपली जी काही राजकीय महाविकास आघाडीचे येणार का नाही येणार हे सगळं द्विधामनीचं असतानासुद्धा तुम्हाला अडचण आहे, पण तुम्ही आम्हाला पाठिंबा द्यावा असं मी त्यांना विनंती केली होती आणि त्यांनी आज ती विनंतीला मान्य केली आणि आज जो पाठिंबा दिला याबद्दल आमच्या सर्वांच्याकडून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकरांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. राज्य तसेच केंद्र सरकारकडून सातत्याने गरीब, गरजवंत, दुर्लक्षित, शोषित, कष्टकरी, कामगार, विधवा आणि दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. आता लोकसभा निवडणूक तोंडावर असताना सरकारने आमच्या प्रश्नांकडे लक्ष केंद्रित करावे. इतर राज्यांप्रमाणे ज्येष्ठांना दर महिना 3,500 रुपये देण्यात यावे अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तथा नांदेडभूषण डॉक्टर हंसराज वैद्य यांनी केली. मी डॉक्टर हंसराज वैद्य, ज्येष्ठ नागरिक संघ नांदेडचा अध्यक्ष आणि फेस्कॉमशी संलग्नित असं आमचे संस्था आहे आणि ह्या संदर्भामध्ये आमचे दर महिन्याच्या पहिल्या रविवारी एक व्यापक बैठक असते. त्या बैठकीत आम्ही पुढची दिशा आमची काय ठरवायची ते आम्ही ठरवत असतो. आता येणारी हे 7 तारखेची जी मीटिंग आहे त्याच्यामध्ये आम्ही मतं कुणाला द्यायची हे आम्ही ठरवणार आहोत. फार मोठी मीटिंग आमची ही असते आणि अतिशय महत्त्वाची मीटिंग आहे. आम्ही आजपर्यंत मोदी सरकार आणि शिंदे सरकार यांच्याबद्दल आम्ही सकारात्मक होतो आणि अजूनही आहोत. त्यांना अनेक पत्र लिहिली, निवेदनं दिली, मोर्चे काढले. आता केव्हा तरी ते आपल्याला न्याय देतील म्हणून ज्येष्ठ नागरिकांना, पण त्यांचा अजूनही आमच्याबद्दल कसलीच हालचाल दिसत नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे, आमचं म्हणणं अखर्चिक आहे खरं तर, की आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या ज्येष्ठ नागरिकाचं धोरण पूर्णतः अंमलात आणा, काटेकोरपणे अंमलात आणा. दुसरं आमचं म्हणणं आहे की 2007चा कायदा आणि 2010चे नियम हे तंतोतंत पालन करा. आमचं वय जगाप्रमाणे व भारतातील इतर राज्याप्रमाणे 60 वर्षच ग्राह्य धरा. चौथं आमची मागणी अशी आहे की आमच्या शेजारी आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा हे जे प्रदेश आहेत ते मागच्या अनेक वर्षापासून ज्येष्ठ नागरिकांना 2,500 ते 3,000 रुपये देतात. तेलंगणा कालपरवा नव्यानं झालेलं राज्य असूनसुद्धा तो 3,000 प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला 60 वर्षाच्या वर्षांना 3,000 रुपये देतो आणि त्यांनी 4,000 देऊ केलेला आहे. आमचं म्हणणं असं आहे की जर आमचे शेजारी राज्य देत असतील तर तुम्ही आम्हाला सरसकट नका देऊ.
माझ्यासारख्या श्रीमंत डॉक्टर्स, वकील, प्राध्यापक, प्राचार्य किंवा मोठे उद्योगपती 60, 70, 80, 90 वर्षाचे असले तरी त्यांना काही देऊ नका. पण जे गरीब आहेत, गरजवंत आहेत, दुर्लक्षित आहेत, म्हणजे उपेक्षित आहेत, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, विधवा आणि दिव्यांग अशा लोकांना, 60 वर्षाच्या लोकांना तुम्ही कसलीही अट न घालता त्यांना सरसकट 3,500 त्यांच्या खात्यावर सरळ जमा होतील. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासंदर्भात ऑल इंडिया बुद्धिस्ट ऑर्गनायझेशनद्वारा अनागरिक धरमपाल यांच्या 160व्या जयंतीनिमित्त 17 सप्टेंबर 2024 रोजी पाटणा येथे 5 लाख बौद्धांसह एक विशाल शांती यात्रा महारॅली आयोजित करण्यात आली असून त्याच्या पूर्वतयारी संदर्भात पाटणा येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. बिहारचे बौद्ध विधायक सतीश कुमार दास सह संपूर्ण राज्यातून बौद्ध भिक्खू तथा बौद्ध उपासक यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. अंधे सुरेश सोसाइटी इन्होंने चलाया और उसके तहत 14 ऐसे टप्पे जो स्टेजेस जो थी उसके ऊपर आंदोलन किया गया. वो उस आंदोलन सक्सेस की ओर जा ही रहा था. कुछ कारणवश वो आंदोलन रुक गया. फिर से ईस्टर्न पार्ट जो है, नॉर्थ ईस्ट इंडिया जो है, वहाँ के जो बुद्धिस्ट जो है, वहाँ का जो बुद्धिस्ट फोरम है, आकाश लामा जी उसके जनरल सेक्रेटरी है, उनके साथियों ने फिर से 25 नवंबर 2023 से एक आंदोलन की शुरुआत की. महाबोधि महाविहार परिसर में उन्होंने एक पीस मार्च निकाला जिसमें 50,000 से ज़्यादा लोग सम्मिलित थे. और उसके बाद महाविहार का आंदोलन को फिर से खड़ा करने के लिए दिल्ली में 7-8 दिसंबर को दिल्ली के डॉक्टर अंबेडकर भवन पे एक मीटिंग हुई ऑल इंडिया की. और उसके बाद ये दूसरी मीटिंग है पटना में. और ये इसका एजेंडा जो है वो 17 सितंबर को अनागारिक धम्मपाल इनकी जयंती है. उस उपलक्ष्य में जहाँ पे महाबोधि महाविहार आंदोलन के मुक्ति आंदोलन के लिए एक 5 लाख लोगों का एक पीस मार्च निकालने का आयोजन हो रहा है. उस आयोजन के संदर्भ में आज की मीटिंग रखी गई. यहाँ पर जो कट्टरपंथी लोग जो है, जो समानता नहीं चाहते, जो लोग न्याय नहीं चाहते, जो लोगों को दबा के रखना चाहते, लोगों को अशिक्षित कर रखना चाहते, वो लोग बड़े पदों पे कहीं कहीं पर बैठे हुए. हाँ जी. तो वो क्या भड़काते रहते हैं, अरे ये 3 महीने में आ जाओ, बढ़िया से जो दान वान मिलता है ले लो, बाद में घर में चले जाओ. तो जब मैं यहाँ पर पहली बार 1993 में आया, यहाँ मैकोराम पुलिस के आईजी थे रेलवे के, तो उस समय मैं आया था. और उनके साथ घूम करके मैंने यहाँ पर काफ़ी बिहार में काम किया. वो SC/ST एसोसिएशन के अध्यक्ष थे. तो बिहार में हमको एक कमांडर जीप लेके आया था मैं भक्त सुरेश साई जी मेरे गुरु जी के. तो उस समय सामने आया तो यहाँ पर काफ़ी कार्यकर्ता लोग उस समय में डॉक्टर DN करुणाकर थे, एक क्या बोलते सिंह जी थे, और काफ़ी थे. अभी मंगे बीघा वाले बंदे जो है सिंगल दीन है, उस समय प्रोफेसर विशे राय थे. इधर नालंदा में हमारे उपासक आनंद उपासक वगैरह थे, उनके पिताजी थे. और बहुत लोग जिनको मैं जानता हूँ, जैसे डॉक्टर रजक है, आशीष रजक थे पहले सेक्रेटेरिएट में. तो ये तमाम लोग हमारे साथ में प्रचार में घूमते थे. तो उस समय हमने 6 दिसंबर में यहाँ गांधी मैदान में बहुत बड़ा दीक्षा का आयोजन किया था. तो उसके लिए तैयारी करने गए थे, तो हॉस्टलों में घूमे थे. उस समय बहुत विरोध हुआ था. एक किशोर कुणाल जो है वो सर पुलिस में दे रही का ये महावीर मंदिर, ये लोगों ने विरोध किया था उस समय. हाँ, तो विरोध भी हुआ, लेकिन दीक्षा का कार्यक्रम भी हुआ था. तो मैं तब से यहाँ के लोगों से परिचित हूँ. आज भारत का जो तिरंगे में जो अशोक चक्र है वो कहाँ से लिया गया? सम्राट अशोक से लिया गया. भारत की जो आइडेंटिटी है, किसी भी नोट पे या सिंबल के रूप में जो 4 सिंग वाला जो सिंबल इस्तेमाल किया जाता है, वो कहाँ से आया है? सम्राट अशोक से आया है. और सम्राट अशोक भारत के सबसे बड़े बौद्ध धर्म के प्रवर्तक रहे हैं, जिन्होंने पूरे भारत को बौद्ध में बनाया है. तो हमारा मानना है कि संविधान की जो मूल भावना है उसमें भी बुद्ध की सारी विचारधारा लगभग आई है.
समता, स्वतंत्रता, बंधुता, यही हमारे मूल भावना है। करुणा भी उसमें रखा गया है कि भाई कमजोरों के साथ में, गरीबों के साथ में दया के भाव रखो, ऐसा शब्द बोलो जिससे कटुता पैदा न हो। तो यही तो गौतम बुद्ध चाहते थे। तो इसलिए गौतम बुद्ध को हम लोग बुद्ध की शिक्षा को घर घर पे पहुंचाने के लिए जो ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम के लोगों ने जो एक कारवां स्टार्ट किया है, हम लोग इस कारवां के साथ में हैं। रही बात BTMC एक्ट जो 1949 से जो लागू है, जिसमें बौद्ध धर्मावलंबियों के हाथ से वो पूरा का पूरा शक्ति हिंदू धर्मावलंबियों को दे दिया गया है। ये हिंदू और बौद्ध के बीच की लड़ाई नहीं है, कोई दो धर्मों के बीच की लड़ाई नहीं है। ये सरकार द्वारा जो व्यवस्था स्थापित की गई थी उस समय में, अब स्थितियां बदली हैं। भारत में करोड़ों की संख्या में बुद्ध धर्म के मानने वाले लोग हैं, और जब संविधान सबको कहता है कि इस धार्मिक स्वतंत्रता का अधिकार जब है, आर्टिकल 25 से लेकर के 28 के बीच में धार्मिक स्वतंत्रता की बात एक संविधान कहता है। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आज 16 लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची यादी जाहीर केली। यात परभणी लोकसभा मतदारसंघासाठी तगडा उमेदवार देण्यात आला आहे। गेल्या 10 वर्षापासून परभणी लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या खासदार संजय जाधव यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लॉर्ड बुद्धा टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी दिलीप बनकर यांनी संजय जाधव यांची घेतलेली विशेष मुलाखत। आपलं स्वागत करतो। शिवसेना उद्धव ठाकरे गटाची 17 उमेदवार जाहीर झालेले आहेत आणि परभणीमधील खासदार संजय जाधव हे आपल्या सोबत आहेत। त्यांचंही नाव या 17 यादीमध्ये आलेलं आहे आणि आज आपल्यासोबत संजय जाधव आहेत। काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेऊ। सर, आपली पहिली 17ची यादी जाहीर झालेली आहे आणि आपलं नाव त्याच्यात आहे, काय सांगाल? मी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी तिसऱ्यांदा माझ्यावर लोकसभेची जबाबदारी घेऊन विश्वास टाकला आहे। तो विश्वास सार्थकी ठरवी आणि त्यांनी या ठिकाणी मला पुन्हा गॅलरीमध्ये संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार। आपण तिसऱ्यांदा खासदारकी करत आहात, यावेळेस आपल्यासमोर फार मोठी आव्हाने आहेत, आपण कशी केली? आलेल्या प्रसंगाला समोर जाणं हे आपलं काम असते। शेवटी मैदानात उतरलेला पैलवान जंग जीतने के इरादे से लड़ता है, इसलिए उसके बारे में कुछ सोचने का नहीं। आया है सामने, उसके साथ में कुश्ती खेलने। जरांगे पाटील हे सुद्धा आपले उमेदवार जाहीर करणार आहेत। वंचित बहुजन आघाडी त्यांच्यासोबत आहे, काय सांगाल? बघा, काय काय प्रसंग समोर येईल त्यावेळी ठरवू, पण एवढं माझं निश्चित सांगतो की आपल्याला या निवडणुका लढायच्या आहेत आणि त्या जिंकायच्या आहेत, एवढं मला माहिती आहे। त्यासाठी आपण प्रयत्न करतो। जय भीम इंडियाच्या बातमीबद्दल घेऊया अल्पश विश्रांती, पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम।